वार्तांकन रोखठोक बातमी। शहरातील सहस्त्र अर्जुन नागरी सहकारी पतपेढीमध्ये सुरू असलेल्या कथित गंभीर गैरव्यवहार आणि मनमानी कारभाराविरोधात निखिल नागणे यांनी आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी पूनम गेट समोर लाक्षणिक उपोषण केले। संस्थेवर तातडीने प्रशासक नेमून कलम 88 व 83 अंतर्गत कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे। सहस्त्र अर्जुन नागरी सहकारी पतपेढीमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि नियमभंग होत असल्याचा आरोप नागणे यांनी केलाय। या गैरव्यवहारामुळे संस्थेचा आर्थिक पाया डळमळीत झाला असून सामान्य ठेवीदारांचा पैसा धोक्यात आल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे। इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची भीती। यावेळी बोलताना आंदोलकांनी सोलापूरच्या सहकार क्षेत्रातील काळ्या इतिहासाचा दाखला दिला। सोलापूरमधील लक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक आणि समर्थ नागरी सहकारी बँक या संस्था संचालक मंडळाच्या मनमानी आणि बेकायदेशीर कर्ज वाटपामुळेच बुडाल्या होत्या। आज सहस्त्र अर्जुन पतपेढीमध्येही त्याच पद्धतीचा संशयास्पद कारभार आणि बेकायदेशीर कर्ज वाटप सुरू आहे असा गंभीर आरोप नागणे यांनी केलाय। पतपेढीच्या संचालक मंडळाचा कारभार संशयास्पद असल्याने त्वरित प्रशासक नेमावा, संस्थेतील गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर सहकार कायद्याच्या कलम 88 नुकसान भरपाई आणि कलम 83 चौकशी अंतर्गत कडक कारवाई करावी। ठेवीदारांचे हित सुरक्षित ठेवावे अशा मागण्या नागणे यांनी केल्या आहेत। मी निखिल अनिल नागणे, सोलापूर जिल्हा जनशक्ती शेतकरी संघटना महाराष्ट्राचे सोलापूर शहर प्रमुख या नात्याने सोलापुरात चाललेल्या बँकिंग गैरकारभाराबद्दल मी आवाज उठवत आहे। सोलापूर येथील सहकार क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात घोटाळा चालू आहे। त्यापैकी सोलापूरमधली सहस्त्र नागरी सहकारी बँक पतपेढी या पतपेढीमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असून संबंधित संचालक मंडळाने स्वतःच्या नावे, कुटुंबाच्या नावे कोट्यवधीचं कर्ज घेतलेले आहे आणि ते सध्याला NPA आहे। विशेष म्हणजे त्यांनी संस्थेची पतपेढीची जी आकडेवारी जी आहे NPA ती खोटी दाखवलेली आहे। वार्षिक अहवालात त्यांनी लाखोमध्ये दाखवली आहे, पण ऑडिटमध्ये कोट्यवधी रुपये आहे आणि तेथील सध्याचे जे मॅनेजर आहेत त्यांचं शिक्षण फक्त 10वी आहे। असं कसं काय काम चालू असते की 10वी शिकणारा माणूस पुढे काय काम करू शकतो? त्यामुळे पतपेढीचं भविष्य धोक्यात आहे आणि अंधारात आहे। त्यामुळे ठेवीदारांना मी सूचित करतो की समर्थ बँक बंद पडली, लक्ष्मी बँक बंद पडली, नागरी बँक बंद पडली, अर्जुन बँक पडली, तशीच ही बँक पतपेढी उद्या भविष्यात बंद पडू नये आणि ठेवीदाराचं नुकसान होऊ नये। त्यामुळे ठेवीदारांनी जागरूक राहावे यासाठी मी धरणे आंदोलन करत आहे आणि येथील गैरकारभारामध्ये तात्काळ प्रशासक नेमावे आणि कलम 83 आणि 88 अंतर्गत कारवाई करावी म्हणून आजचे धरणे आंदोलन करत आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।